तुम्हाला आधार बेस ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तर तुमच्या ॲड्रेसमध्ये सी-ओ किंवा एस-ओ असणं गरजेचं आहे. म्हणजेच केअर ऑफ किंवा सन ऑफ असणं गरजेचं आहे. पण आता लेटेस्ट अपडेटनुसार तुमच्या आधार कार्डवरती बघा सी-ओ, एस-ओ येत नसेल आणि ते जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व आपल्या WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉइन करू शकता. तसेच लेटेस्ट अपडेटसाठी आपण Instagramला देखील जॉइन करू शकता. आता बघा नॉर्मली तुमच्या आधार कार्डवरती सी-ओ, एस-ओ जर नसेल तर त्यासाठी तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता आणि त्याच्या ॲड्रेसमध्ये तुम्ही एस-ओ किंवा सी-ओ ॲड हे करू शकता. तर ते करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता इथे लॉग इन आपण करून घेऊयात. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर मागेन आणि तुम्हाला जसं कॅप्चा दिसत आहे तसा ते इथे टाकायचं आहे व नंतर लॉग इन विथ ओ-टी-पी यावरती क्लिक हे करायचं आहे. आता आपण इथे दोन्ही गोष्टी टाकल्या आहेत. आता इथे लॉग इन विथ ओ-टी-पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचा ॲड्रेस अपडेट करणं व मोबाईल नंबर अपडेट करणं कंपल्सरी आहे. तुमचा जर मोबाईल नंबरच लिंक नसेल तर लिंक असेल तर तुम्ही घरबसल्या देखील तुमचा ॲड्रेस हा अपडेट करू शकता किंवा ॲड्रेसमध्ये सी-ओ किंवा एस-ओ ॲड हे करू शकता. आता इथे आपण ओ-टी-पी टाकला आहे व लॉग इनवरती क्लिक हे करत आहोत. आता बघा या प्रकारे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर दिसेल इथे तुमच्या आधार कार्डवरती जर तुम्ही होवर केलं व क्लिक केलं तर तुम्ही बॅक साईड बघू शकता. इथे एस-ओ, सी-ओ तुम्हाला ॲड हे दिसणार नाही. तर लेटेस्ट अपडेटमध्ये दिसायचं देखील बंद झालेलं आहे की तुम्हाला दिसणार नाही तिथे सी-ओ आहे, एस-ओ आहे. तर आता तुम्हाला इथे ॲड्रेस अपडेटवरती क्लिक हे करायचं आहे. ॲड्रेस अपडेटवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे 2 ऑप्शन आहेत. अपडेट ॲड्रेस युजिंग युअर डॉक्युमेंट, ॲड्रेस अपडेट युजिंग द हेड ऑफ फॅमिली मेंबर आधार. तर आता यामध्ये दरवेळेस आपण पहिल्या ऑप्शनवरती क्लिक हे करायचो. तर इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला अटेम्प्ट वगैरे दिसतील की किती लिमिट आहे, किती वेळेस तुम्ही अपडेट हे करू शकता. या प्रकारे इथे आता ॲड्रेससाठी नो लिमिट आहे. तर तुम्ही इथे प्रोसीड टू अपडेट आधारवरती क्लिक केलं की तुमचा जो पूर्वीचा ॲड्रेस आहे म्हणजे सध्याचा पत्ता आहे तो तुम्हाला इथे दिसून जाईल. आणि जर तुम्ही खाली येऊन बघितलं की तुम्हाला आता जे अपडेट करायचं आहे त्यामध्ये ॲड्रेस डिटेल आहे. तर इथे सुरुवात तुमची हाऊस नंबरपासूनच होईल. इथे तुम्हाला कोणताही सी-ओ किंवा एस-ओ ॲड करण्याचा ऑप्शन येणार नाही. तर इथे तुम्ही पूर्वीचे जर फॉर्म पाहिले तर तिथे तुमचा सी-ओ, एस-ओचा ऑप्शन येत होता. म्हणजेच पहिल्या ऑप्शनमध्येच तुम्हाला सी-ओ, एस-ओ हे ॲड करता येत होतं. पण आता तुम्ही जर तुमच्या डॉक्युमेंटसोबत जर तुमचा ॲड्रेस अपडेट केला तर तुमचं सी-ओ, एस-ओ हे ॲड होणार नाही. म्हणून तुम्हाला हा ऑप्शन वापरता येणार नाही आणि तुम्हाला या ऑप्शनने तुमचा ॲड्रेस अपडेट करता येणार नाही. तर आता तुम्हाला पुन्हा वापस यायचं आहे. जो स्टेप आपण पुढे गेलो होतो ती आपण डिलीट केलेली आहे. पुन्हा तुम्हाला ॲड्रेस अपडेटवरती क्लिक करायचं आहे आणि दुसरा ऑप्शन आहे बघा अपडेट ॲड्रेस युजिंग द हेड ऑफ फॅमिली मेंबर आधार. तर यावरतून तुम्ही अपडेट केल्यानंतर तुमचं सी-ओ किंवा एस-ओ तुमच्या आधार कार्डवरती येईल. तर हे व्हॅलिडेशन आपण कस्टमर केअरला कॉल लावल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच आपण एक मेल देखील पाठवला होता. त्या मेलवरती देखील रिप्लाय आलेला आहे. तर आता इथे बघा इथे नेक्स्टवरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे पूर्ण दिसेल तुमचा जो सध्याचा ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो हेड ऑफ द फॅमिलीचा आधार कार्ड नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. म्हणजेच तुमचे वडील असतील, आई असतील, ज्यांच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती टाकायचा आहे. प्लस त्यांचं नेम देखील तिथे येईल. ते तुम्हाला इथे टाकायचं आहे व त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर बघा त्यांचं रिलेशन काय तुमच्यासोबतचं ते इथे तुम्हाला टाकायचं. तुमचे फादर असतील, मदर असेल, जे असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स लिस्ट दिसतील बघा. यापैकी तुम्ही ते डॉक्युमेंट देऊ शकता. जर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे सेल्फ डिक्लेरेशन देखील देऊ शकता. तर इथे डिक्लेरेशनवरती क्लिक केलं की काही टर्म अँड कंडिशन येतील तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत. जे सेल्फ डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असेल. तिथून तुम्ही डाउनलोड करून ते पूर्ण भरून इथे अपलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतंही वेगळं डॉक्युमेंट किंवा दुसरं काही लागणार नाही. जस्ट हेड ऑफ द फॅमिलीची सही आणि ते नॉर्मल गोष्टी जे की नाव गाव ते टाकल्यानंतर तुम्ही ते इथे अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं आहे व तुम्हाला तिथे पेमेंट ही कंप्लीट करायची आहे. तर ₹75 अप्रॉक्स पेमेंट तुम्हाला राहील. ती पेमेंट तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. 2च स्टेप आहेत. इथे टाकल्यानंतर दुसरी स्टेप पेमेंटची ₹75 पेमेंट कंप्लीट हे करून घ्यायचं आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता. पण रिक्वेस्ट टाकल्यानंतर देखील तुम्हाला अजून एक स्टेप तुमच्याकडेच पेंडिंग राहणार आहे. जी की तुम्हाला इथे बघा
डॅशबोर्डवरती गेल्यानंतर तुम्हाला खाली इथे माय हेड ऑफ फॅमिली रिक्वेस्ट ऑप्शन आहे. पण आता हे ह्या अकाउंटमधून नाही, जिथून तुम्ही रिक्वेस्ट टाकली त्या अकाउंटमध्ये दिसणार नाही तुम्हाला. तुम्हाला इथून लॉग आउट करायचं आहे. ज्यांना तुम्ही रिक्वेस्ट पाठवली म्हणजेच त्यांचा देखील मोबाईल नंबर आधारला लिंक असणं गरजेचं आहे. लॉग आउट केल्यानंतर तुम्हाला त्या अकाउंटनी लॉग इन करायचं आहे, ज्या अकाउंटला तुम्ही रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे माय हेड ऑफ फॅमिली रिक्वेस्ट. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट केल्यानंतर जी रिसिप्ट मिळाली त्यामध्ये SRN नंबर असेल तो टाकायचा आणि इथे ॲक्सेप्टवरती क्लिक हे करायचं आहे. या प्रकारे तुमची रिक्वेस्ट रेज होऊन जाईल आणि ॲक्सेप्ट देखील होऊन जाईल. तर तिथे तुम्हाला स्टेटस देखील दिसेल, फॉर्म कुठपर्यंत गेला आहे, रिजेक्ट झाला का अप्रूव्ह झाला ते पूर्ण इथे दिसेल. फक्त यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या पॅरेंट्सचा सेम ॲड्रेस तुमच्या याच्यावरती येईल आणि CO आणि SO हे ॲड होऊन जाईल. आता यासाठी आपण मेल पाठवला होता, आता तो मेल दाखवूया आपण. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा, आपण इथे क्वेश्चन केला होता, त्यानुसार त्यांनी इथे रिझोल्युशन दिलेलं आहे की आज पर UIDAIS न्यू पॉलिसीज CO field is no longer visible on Aadhaar. If you want CO field in your Aadhaar then you can obtain for head of family म्हणजेच HOF based address update. ऑप्शन टू अपडेट ॲड्रेस ऑनलाईन इन युअर आधार. तर HOF ऑप्शनने तुम्ही अपडेट केल्यानंतर CO ॲड होईल असं हेल्प डेस्कने सांगितलेलं आहे. आपण कॉल करून देखील विचारले आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच आपल्या टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपला कुठेही तुम्ही विचारू शकता.